सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची स्थापना होऊन आज 27 वर्षे झालेली आहेत। मात्र एखादा पोलिओ सदृश्य बाळ असे अशी अवस्था या महापालिकेची आहे। कुठली एक सुद्धा गोष्ट धड यांनी केलेली नाही। आज इथं सांगलीकरांना करमणुकीचं साधन नाही म्हणून आम्हाला आनंद वाटला काहीतरी केला असेल। मात्र इथं आल्यावर पाण्यातले तरंगत्याचे पदार्थ आता मी तेच रिपीट करणार नाही। मात्र दुर्गंधयुक्त पाणी नागरिकांच्या अंगावर सोडून आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे। त्याच पद्धतीनं 8-8.5 कोटीतले आता 2.5 का 3 कोटी रुपये खर्च केलेले आहेत। इथं मध्ये ते बांधकाम आरलेलं आहे। तसेच ह्या ठिकाणी येणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर 30 लाख रुपये खर्च करून पेव्हिंग ब्लॉक बसवू नका म्हणून आम्ही टेंडर निघाल्यावर पत्र दिलं। मात्र रस्ता अरुंद करण्यासाठी व वाहतूक जाम करण्यासाठी त्यांनी पेव्हिंग ब्लॉकचा घाट घातलेला आहे। तसेच नकाशावर DP मध्ये सदर रस्ता 18 मीटरचा आहे। मात्र जगात एकमेव महापालिका आणि प्रशासन आहे की त्यानं हा 18 मीटरचा रस्ता आता मापं टाकल्यावर काही ठिकाणी 13 मीटर तर काही ठिकाणी 14 मीटर आहे। तसेच महापालिकेनं भीमगर्जना करून सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेतले अतिक्रमण काढताना आम्ही पण स्वागत केलं। खरोखर अतिक्रमण असेल तर काढा। मात्र ज्या नैतिकतेने महापालिका दुसऱ्यांचे अतिक्रमण काढते तीच महापालिका इथं सामाजिक क्षेत्रात हे प्रोजेक्ट करून नागरिकांच्या जखमेत मीठ लावण्याचा प्रकार केलेला आहे। तसेच गेल्या 3 वर्षापासून प्रशासक राजवटीमध्ये महापालिकेच्या आणि नागरिकांच्या पैशावर दरोडा घालण्यापलीकडे ह्या प्रशासनाने काही केलं नाही। त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी आज इथं आंदोलन करतोय। यातून सुद्धा प्रशासनाने बोध नाही घेतला तर ह्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही मोठ्या प्रमाणात करणार आहोत। कशा पद्धतीने निषेध केला? आज आम्ही ह्या ठिकाणी हे दुर्गंधयुक्त पाणी नागरिकांच्या अंगावर उडत असल्यामुळे आरोग्य जपून व निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही PP किट घालून फेस मास्क शील्ड घालून इथं प्रतिमत आंदोलन करत आहोत। तुम्हाला आता त्या जर तलावात तुम्ही बघितलं तर तुम्हाला मॅन युज्ड बलून दिसतील, दारूच्या बाटल्या दिसतील, तेलाच्या बाटल्या दिसतील, गटारातून वाहून आलेलं मल मिश्रित पाणी हे हिरवंगार झालेलं पाणी लोकांच्या अंगातोंडावर खांद्यावर खेळतं आहे। लोकांच्या आरोग्याला जीविताला धोका निर्माण झालेला आहे। अशा परिस्थितीत सुद्धा महापालिका प्रशासन यामध्ये 20 रुपयाचं तिकीट लावून लोकांच्या मनोरंजनासाठी हा केला आहे म्हणून कुठलीही दक्षता न घेता आरोग्याची तजवीज न करता महापालिकेनं लोकांचं आयुष्य धोक्यात घातले। हे आंदोलन करण्यामागचा हेतूच आहे की महापालिका प्रत्येक गोष्टीला महापालिका टेंडर बांधकाम विभागानं काढायचं आहे ते यांत्रिक विभागामार्फत काढले। स्वच्छता करायची आहे, ह्या पाण्यातला PG कमी करून त्याचा ऑक्सिजन वाढवण्यासाठीचा हा प्रोजेक्ट होता। मात्र ह्यातला PG कमी होईल याची दक्षता न घेता जे पाणी लोकांच्या अंगावर कसं उडणार नाही याची दक्षता न घेता यामध्ये गटरीत येणारं पाणी थांबवलं पाहिजे याची दक्षता न घेता महापालिकेनं हा लोकांच्या माती मारलेला हा प्रकल्प आहे। आणि या प्रकल्पाचा खर्च आणि बाकीच्या गोष्टी बघितल्या तर महापालिका प्रशासन या प्रकल्पात आर्थिक अडचणीत येणार आहे। आणि ह्या सगळा प्रकल्पाचा अभ्यास करून हा प्रकल्प केला असताना याचे दुर्गामी परिणाम हे महापालिकेला पुरवणार नाहीत हे माहीत असताना सुद्धा ज्या आर्किटेक्टनं, ज्या इंजिनियरनं, ज्या कर्मचाऱ्यांनी, ज्या विभागानं कुठलीही परवानगी न घेता हा प्रोजेक्ट केलेला आहे त्यांच्या पगारातून या पैशाची वसुली करावी ही आमची ह्या भूमिका आहे।